आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा सन 2024 ते 25 प्रश्नसंच ए याचे पूर्णपणे विश्लेषण बघणार आहोत या पेपरचे। प्रश्न क्रमांक पहिला, मन्वंतर या जोड शब्दाची संधी सोडवा। ऑप्शन ए मनः अधिक अंतर, ऑप्शन बी मन्व अधिक अंतर, ऑप्शन सी मनु अधिक अंतर, ऑप्शन डी मन अधिक अंतर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मनः अधिक अंतर। इथे विसर्ग संधी झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ऑप्शन ए विसर्ग संधी, ऑप्शन बी स्वर संधी, ऑप्शन सी व्यंजन संधी, ऑप्शन डी हल संधी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्वर संधी। प्रश्न क्रमांक 3, यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा। ऑप्शन ए स्वर संधी, ऑप्शन बी व्यंजन संधी, ऑप्शन सी विसर्ग संधी, ऑप्शन डी पूर्वरूप संधी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्वर संधी। प्रश्न क्रमांक 4, चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत, अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा। ऑप्शन ए धातुसाधित नाम, ऑप्शन बी भाववाचक नाम, ऑप्शन सी सामान्य नाम, ऑप्शन डी सर्वनाम। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सामान्य नाम। प्रश्न क्रमांक 5, भाववाचक नामांचा शब्दगट ओळखा। ए देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपणा, बी गरिबी, गोडी, लबाडी, सी प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व, डी गांभीर्य, धैर्य, माधुर्य। तर या प्रश्नाचे ऑप्शन्स आहे ऑप्शन नंबर ए फक्त ए व सी बरोबर, ऑप्शन बी फक्त बी व डी बरोबर, ऑप्शन सी फक्त बी सी डी बरोबर, ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व पर्याय हे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 6, साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासभरात पकडले, या वाक्यातील प्रयोग ओळखा। ऑप्शन ए भावे प्रयोग, ऑप्शन बी कर्मणी प्रयोग, ऑप्शन सी कर्तरी प्रयोग, ऑप्शन डी कर्तृकर्म संकर। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कर्मणी प्रयोग। प्रश्न क्रमांक 7, दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा। तिचे गाणे गाऊन झाले। ऑप्शन ए समापन कर्मणी, ऑप्शन बी नवीन कर्मणी, ऑप्शन सी शक्य कर्मणी, ऑप्शन डी पुरुष कर्मणी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए समापन कर्मणी। प्रश्न क्रमांक 8, मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा। ऑप्शन ए रूपक, ऑप्शन बी उपमा, ऑप्शन सी श्लेष, ऑप्शन डी यमक। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उपमा। इथे उपमा अलंकार झालेला आहे। प्रश्न क्रमांक 9, अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी फारसी, ऑप्शन सी कानडी, ऑप्शन डी पोर्तुगीज। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कन्नडी। प्रश्न क्रमांक 10, पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या। ऑप्शन ए मी वाट पाहिली पण तो आला नाही, ऑप्शन बी मी वाट पाहिली पण तो आला नाही, ऑप्शन सी मी वाट पाहिली पण तो आला नाही, ऑप्शन डी मी वाट पाहिली पण तो आला नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मी वाट पाहिली पूर्णविराम पण स्वल्पविराम तो आला नाही। प्रश्न क्रमांक 11, शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा। तर इथे 4 प्रकारचे तुम्हाला शब्द दिलेले आहेत एकाच प्रकारचा, बट त्यातला तुम्हाला कोणता योग्य आहे तो सांगायचा आहे। तर इथे नाही का प्रतिकूल या शब्दाचा योग्य शुद्ध लेखन आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच की क प्रतिकूल, तला पहिली वेलांटी, कुल दुसरा उकार। प्रश्न क्रमांक 12, दिलेल्या म्हणीचा अर्थ निवडा। साखरेचे खाणार त्याला देव देणार। तर इथे आपल्याला 4 प्रकारचे उत्तरं दिलेले आहेत, त्यातला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। तर योग्य पर्याय आहे ऑप्शन नंबर सी, जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो याचा अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 13,
राईचा पर्वत करणे, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. तर याचा अर्थ आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच की बरोबर उत्तर, एखादी गोष्ट क्षुल्लक असताना विपर्यास करून सांगणे. म्हणजे गोष्ट खूप छोटी असती बट ते आपण खूप मोठी करून सांगतो ना, त्यालाच असं म्हणतात की राईचा पर्वत करणे. प्रश्न क्रमांक 14, खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा. तर इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातले कोणते बरोबर आहेत ते सांगायचे. बट इथे कोणतेही बरोबर असू शकतात. तर पहिलं आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, आशीर्वाद व क्षितिज. आणि चौथ्या प्रकारचं बरोबर आहे आशीर्वाद व क्षितिज. तर आपण पर्याय बघूयात. ऑप्शन ए फक्त 1 बरोबर, ऑप्शन बी फक्त 3 बरोबर, ऑप्शन नंबर सी 1 आणि 3 बरोबर, ऑप्शन नंबर डी फक्त 4 बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, आशीर्वाद व क्षितिज, फक्त ए बरोबर. प्रश्न क्रमांक 15, जीव टांगणीला लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. ऑप्शन ए जीवावर उदार होणे, ऑप्शन बी उतावीळ होणे, ऑप्शन सी खूप कष्ट करणे, ऑप्शन डी चिंताग्रस्त होणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, चिंताग्रस्त होणे. प्रश्न क्रमांक 16, तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन ए कुचराई, ऑप्शन बी लगबग, ऑप्शन सी ताबडतोब, ऑप्शन डी तात्पुरता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कुचराई. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. तर पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 4, 3, 1, 2. प्रश्न क्रमांक 18, पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस. ऑप्शन ए नामसाधित क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन बी विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन सी धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन डी अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 19, खालील शब्दांतील घर या अर्थाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता. ऑप्शन 1 निकेतन, ऑप्शन 2 सदन, ऑप्शन 3 वदन, ऑप्शन 4 भवन. तर इथे आपलं पर्यायापैकी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, यापैकी एकही पर्याय योग्य नाही, कारण की हे सगळे पर्याय घराला आपण उल्लेखनीय देतो. प्रश्न क्रमांक 20, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. ऑप्शन ए अव्ययीभाव, ऑप्शन बी बहुविरही, ऑप्शन सी द्वंद्व, ऑप्शन डी तत्पुरुष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बहुविरही समास. प्रश्न क्रमांक 21, येथे असा काय प्रकार घडला की तो मला माहिती नाही. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. ऑप्शन ए गौण वाक्य, ऑप्शन बी संयुक्त वाक्य, ऑप्शन सी मिश्र वाक्य, ऑप्शन डी केवल वाक्य. तर या वाक्याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मिश्र वाक्य. हे मिश्र वाक्य प्रकार आहे. अशाच प्रकारचे आपण रोज पेपरचे विश्लेषण घेणार आहे. पोलीस शिपाई 2024 ते 25 या भरतीचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा. तुम्हाला या व्हिडिओपासून खूप काही शिकायला मिळेल. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.